तुम्हाला 5 वर्षाचं मत दिसलं की त्यावेळेस तुम्ही जनता दिसते का तुम्हाला? तोपर्यंत दिसत नाही जनता. तरी पण एक अंदाज आपला कुणी जरी आला तर आपलं काय होणार आहे? गरीबाचं काय होणार आहे का? भाजप सदा लबाड आहे, ह्याच्या पुढे आम्हाला बोलता येत नाही. बस मतदान करूनच म्हातारी झालो. काय वार आहे मतदानाचं? चालले बघा तुम्ही माणसांची तिथं पोरं शिक्षण करू पुजायला लागले तरी त्यांचा काय उपयोग? कुठं आहे ती कामं? पोरांना तरुण पोरांना आहेत का काम? शेवटीचा विचार केला तर कृषी प्रधान किंवा जरी आपण शेतीचा विचार केला तर समजून घेणार आपला शरद पवार तेवढा एकच आहे. आता हवा काय कोणाची करता? कोणाची जरी हवा आली तरी जनतेचं मरण असते. विकास झाला पण म्हणावा असा विकास नाहीये झालेला. त्यात बरेचसे म्हणजे कारखान्यांची कामं असतात, बरेच अडचणी आहेत लोकांच्या. पवारांचा माणूस आहे ना. हा रमेश अप्पा आहेत की, हा पण त्यांनी सुद्धा काम केलं पाहिजे. रमेश अप्पांनी बी पहिलं चांगलं केलं त्यांनी, पण ते फुटले मध्ये हा नाहीतर ती पण चांगलं होतं. जनतेचा कौल तसं दोघांची टप येत. जेव्हा मत पाहिजे तेव्हा जनता दिसती, तेव्हा भाषण करणार, तेव्हा तुम्ही येणार आहे का नाही? मग तोपर्यंत काय 5 वर्षात बघायचंच नाही. शेतकरी उपाशी मरतोय, कष्ट करतोय, काय करतोय हे बघायचंच नाही का? तर तसा विचार जर गाव पातळीवर केला तर आमच्या गावामध्ये काही सुविधा झालेली नाही बऱ्यापैकी. आता काय आहे ना मॅडम, जनतेच घ्यायचं आणि जनतेलाच परत द्यायचं. कुत्री काय ते वाजवतो ना. हा काय कोण वाजवत होतं तरी? मला काय माहिती पण नमस्कार, मी मयुरी. जत्रा लोकशाहीची चर्चा दौंडची. सध्या आपण आहोत दौंड विधानसभा मतदारसंघामध्ये आणि या ठिकाणी रमेश थोरात वर्सेस राहुल कुल अशी थेट लढत होती आहे. आता या लढतीमध्ये नेमका विजय कोणाचा होईल, पराजय कोणाचा होईल हे 23 तारखेला कळेलच. पण इथल्या लोकांचा मूड काय आहे, इथं कोणाची हवा जास्त आहे हे सगळं जाणून घेणार आहोत. चला. विषयच भारी. काय 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 विषयच भारी का? विषयच भारी. आता अशा चालू का? चालते की आपल्याला? नंतर एडिटिंग करा. बर विचारा. काय विचारू? मेकअप करून आला असता म्हणाला तू. मॅडम नक्कीच केलं असतं. काय मायापेक्षा तुम्ही थोडं जास्त बाहेर दिसता त्यामुळे. बर बर मला सांग, काय हवा आहे तुमच्या मतदारसंघात? मतदारसंघामध्ये मॅडम आता जर विचार केला ना तर बऱ्यापैकी कामं झालेलीच नाहीत आपल्या मतदारसंघामध्ये. साधारण सांगेल तर आपल्याकडे 2 पार्टी आहेत, एक राहुल कुल आणि रमेश अप्पा थोरात. तसं जर विचार केला तर आपल्या इकडे जर खडके बागा फक्त गावापुरतं बघितलं किंवा तालुक्यामध्ये बघितलं तर शेतीमध्ये पिकाला योग्य असं भावच नाही. आता तुम्ही तर बघत असाल प्रत्येकात कुठल्याही मालभावाला पाऊस नाही कुठल्या गोष्टीला. बरोबर. मग काय वाटतंय मतदान करताना कशाचा विचार करायचा आता? आता काय माहिती का, 2 पार्टी झाल्यामुळे सध्या तरी का नाही पवार साहेबांचा विचार चालू आहे. कारण की शेवटी जर विचार केला तर कृषी प्रधान किंवा जरी आपण शेतीचा विचार केला तर समजून घेणार आपला शरद पवार तेवढा एकच आहे. त्यामुळे शक्यतो आता नाईलाजाने म्हणजे इच्छा नसताना सुद्धा रमेश अप्पांना करायची वेळ येऊ शकते असं फक्त साहेबांमुळे. बर, एकीकडे म्हणताय तुम्ही विकास झाला नाही. विकास आता सत्ताधारी पक्ष भाजप होता. राहुल कुल यांनी विकास केला नाही असंही म्हणताय तुम्ही? नाही मॅडम, तसं नाहीये. प्रत्येक वेळेस केलाच ना. पण काय होतं त्यांच्या आता 500 कोटीचा अरबाचा घोटाळा होता त्यांच्या कारखान्यावर. त्यात बऱ्यापैकी असताना सुद्धा भ्रष्टाचारी करून किंवा आता प्रत्येक म्हणलं करप्शन होतच. आणि तरी तसा विचार जर गाव पातळीवर केला तर आमच्या गावामध्ये काही सुविधा झालेली नाहीत बऱ्यापैकी. इकडे बघितलं तर पूल नाहीत पाण्याचे, पाणी वाहून जातं पुलावरून. दर पंचवार्षिक मध्ये पूल जातो वाहून, पाणीच नाही इकडे. म्हणजे तेच ना, विद्यमान आमदारांनी विकास केला नाही. नाहीये. बरोबर. मग रमेश थोरातांना पण संधी द्यायची नाही किंवा नाईलाजाने द्यावी लागते असं म्हणतोयस? कारण की मॅडम रमेश अप्पांना द्यायला काही नाहीये, पण आपणचं काम पण आहे बरं का तसं. पण कसं झालेलं आहे तालुक्यामध्ये आता आमदार 2 आहेत आपल्याकडे, फक्त एखादा अपक्ष असतं तर केलं असतं. अच्छा. कारण दोन्हीची बऱ्यापैकी कामच काही नाहीयेत. पण शरद पवारांमुळे आपण साहेबांकडे देऊ इकडे. बर, इकडे काही ताई पण येतात, कामं करतायत. मावशी येऊ का? काय चाललंय मला सांग, काय काम आहे नेमकं हे? मकाचं चाललंय काम. अच्छा, काय काम आहे नेमकं हे मकाचं? मका करायची आता, विकायची नेऊन. होय. हो. कशी जाते? तर काय भाव देईल तसा? काय भाव आहे सध्या? तसा काय असेल भाव? आहे का भाव पण? असेल काय. बर, लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले का? मिळाले. खुश आहे का? आता काय आहे ना मॅडम, जनतेच घ्यायचं आणि जनतेलाच परत द्यायचे.
बरोबर का? मग यात काय कोणाचा फायदा आहे? फायदा कोणाचा? जनतेचा काय फायदा? जनतेचे पैसे घ्यायचं, लाडकी म्हणून परत टाकायचं. महागाई इकडं आग लागली महागाईला का नाही लागली? मग सांगा ना, कोणाचं आहे भलं? जनतेचं भलं काय होतंय? काय होतं जनतेचं भलं? काय काय महाग झाले? सगळंच महाग आहे. काय काय महाग नाही ती सांगा. बर. मग सगळं महाग आहे. अच्छा, मग आता काय वाटतंय तालुक्यामध्ये कुणाची हवा आहे? आता हवा काय कोणाची करता? कोणाची जरी हवा आली तरी जनतेचं मरण असते. कोणाची बी हवा येऊ द्या, जनतेचं मरण असते. कुणाला मतदान सगळे करायचं? सोडत आहे. मतदान आम्ही पवारला देणार. पण पवार कुठे? पवारांचा माणूस आहे ना. हा, रमेश अप्पा आहेत की. हा, पण त्यांनी सुद्धा काम केलं पाहिजे. रमेश अप्पांनी बी काय तिला काम करत नाहीत अशी. गावागावात जायला पाहिजे. रस्त्यांची अडचण आहे. शेतात जायचं म्हणलं तर आम्हाला नीट रस्ता नाही. घरापर्यंत सुद्धा रस्ता नाही आम्हाला. ही येऊन बघतात का कधी? राहुल कुल होते आता विद्यमान आमदार. हा, ते होते की त्यांनी आता कुठं काम केली तिले? जिथं करणार तिथंच करणार. असे सगळ्या गावात येऊन बघितलं पाहिजे. वाड्या वर्षापासून आमदार आहेत. वाड्या वस्तीत नेऊन बघितलं पाहिजे. बाबा काय अडचण आहे महिलांची, काय नाही हे बघितलं कोणी पाहिजे. तुम्हाला 5 वर्षाचं मत दिसलं की त्यावेळेस तुम्ही जनता दिसते का तुम्हाला? तोपर्यंत दिसत नाही जनता. जेव्हा मत पाहिजे तेव्हा जनता दिसती, तेव्हा भाषण करणार, तेव्हा तुम्ही येणार, है का नाही? मग तोपर्यंत काय ह्यांचं 5 वर्षात बघायचंच नाही. शेतकरी उपाशी मरतोय, कष्ट करतोय, काय करतोय हे बघायचंच नाही का? 5 वर्षांनीच यायचं तेवढं बघायला, परत नाही बघायचं. मग तो मिळाला तर त्याच्या माहितीला यायचं नाही. असली आहे ती लोक. काय आणला करायचं? कोणी जरी आला तरी फायदा काय? तरुण पिढीला काम लागल्यात. पोरांना भरत्या काढते ती, लगीमध्ये बंद पडते, पुढे ढकलते. तिथं पोरं शिक्षण करू कुजायला लागली तरी त्यांचा काय उपयोग? कुठं आहे ती काम? पोरांना, तरुण पोरांना आहेत का काम? काम नको लागायला पोरांना, तरुण पिढीला. मग काय करते राजकारणी? काय करतात? बरोबर आहे. इकडे काही तरुण पोरं पण आहेत. काय म्हणता, कुणाची हवा आहे? रमेश का बरं? विद्यमान आमदारांनी कामं केली नाहीत का? नाही काय कामं नाही झाली? काम काय झालं म्हणून असे काम काय झाले का? काय वार आहे मग मतदानाचं? तो तरी द्यायचं म्हणतोय कोण मतदान. कोण तुम्ही म्हणताय का कोण म्हणताय? मीच म्हणतोय. का होतो तरी? तो तरीच बरी आपली. बदल करायचा आता. का हो? करू म्हणलं बदल. ते मागच्या 10 वर्षात झालं नाही का काय? कुणा ठाऊक झालं का नाही ते त्यांना माहिती. का हो? यंदा बदली करायची एवढं करत. का बरं बदलीचं एवढा मनाव का घेतलंय तुम्ही? सांगा बरं. बदल करण्याचं मनाव का घेतलंय एवढं? काय काम होत नाहीत, काय नाहीत म्हणून घेतलं म्हणावं. बर. काय तुतारीचा माणूस आहे का मग? काम करू शकेल का? बघू आता करतो का नाही टीव्ही. त्याच काय तरी सांगता. आमदार झालं काय सांगावं. आता काय परिस्थिती आहे? काय चाललंय वातावरण असं. तो तरी चालले ती चालले. कसं सामना होईल? टफ फाईट होईल की कशी होईल? तसं आपल्याला सांगता यायचं, कारण आपण राजकारणात नाही. फक्त मतदान करणे आणि घरी येणे. अच्छा, बर. कोण आहे तुतारीकडून उभं? रमेश अप्पा थोरात. आमदार कोण व्हायला पाहिजे तुम्हाला काय वाटतंय? रमेश अप्पा थोरात व्हायला पाहिजे आता. बर, चला. बाबांनी त्यांचं मत व्यवस्थित स्पष्ट सांगितलेलं आहे. आपण आता पुढे निघूयात. काय दादा, काय वार आहे? कसा माहोल आहे इकडं? सध्या इथं सोनोडी गावात तुतारीच जास्त वातावरण आहे. रमेश अप्पा थोरात यांचं. बर, काय वाटतंय तुला? मागच्या 10 वर्षात विद्यमान आमदार राहुल कुल आमदार होते. कसा विकास झाला का नाही झाला? विकास झाला, पण म्हणावा असा विकास नाही झालेला. त्यात बरेचसे म्हणजे कारखान्यांची कामं असतात, बरेच अडचणी आहेत लोकांच्या, बरीच जनता नाराज आहे त्यांच्यावरती. अच्छा, सक्षम उमेदवार कोण वाटतंय तुला आता तालुक्यात? सक्षम उमेदवार आता तालुक्यात रमेश अप्पा थोरातच आहे. बर, कुठं गाडी कुठे चालली? काय विशेष?
काय नाही बर, काय म्हणताय मतदानाचं वारं काय आहे तुमच्या इकडं? आमच्याकडे बघू आता, नातं सांगेन ते पोरगा सांगेन. अच्छा, तरी पण एक अंदाज नाही, कोण पाहिजे? तसं काय नाही हो, ते सांगते आणि ते सांगायचं आपण. तुतारी का कमळ? तर बघू काय असेल ते. कोण उभं आहे काय माहितीये का? उभं कोण आहे काय माहितीये? नाही माहिती मला, मी राहणार असतो. अच्छा, ते आता रमेश थोरात आहेत, राहुल कुल आहेत. तर तुम्ही काय म्हणताय? नाही, तुम्ही काय म्हणताय ते तुम्ही नाही सांगा. ना, तुमचं महत्वाचं आहे ना. आ? नाही का? कोण आमदार व्हायला पाहिजे? नाही, दोन्ही जवळचीच आहेत. अच्छा, हा. तुमचं काय मत, कोण व्हायला पाहिजे? तसं नाही सांगता येत, आता मुलाला सांगितल्यावर मी सांगणार. बर, आता काका मुलांचं ऐकून मतदान करणार आहे, त्यामुळे आता बघू काय होतंय. हे समोर बाबा सायकल चालवतायत, आपण त्यांना विचारूया, बघू ते काय म्हणतायत. बाबा कुठं चाललात? कुठं चालला म्हणलात? दौंडला. बर, काय वार आहे मतदानाचं? चालले बघा, तुम्ही माणसांनी आ? तुम्ही माणसांनी तुम्ही काय म्हणताय? काय तुमच्या मनावर. आमच्या मनाव माझं काय कोण उभं राहिले? आता दोन्ही राहिले. आता कोण हो? रमण सापा, हा राहुल दादा हा, कोण येईल निवडून? येते ना, आता काय येते तरी हा तुमच्या मने. बर बर, चला हो या. जाऊ द्या. कुठलं तुम्ही? अच्छा, काय वार आहे मतदानाचं? मतदान आपलं ह्याच्याकडेच आहे का, रमेश आपण. रमेश अप्पा बदल का हो? हे हिथालचे इथलेत म्हणून. राहुल कुल पण आहेत की इथले? आहे, पण ते यांच्याकडे, कोणाकडं? ते आप्पासाहेब पवार नाही. अच्छा, हा. बर बर. काय म्हणतात, तालुक्याचा विकास झाला का? चांगलं झालंय आतापर्यंत, लय चांगलं झालंय. तरी पण रमेश थोरात. आता ते पहिलं चांगलं केलं त्यांनी, पण ते फुटले मधीच. हा, नाहीतर ते पण चांगले होते. आमच्या मुलाला कामाला लावलं ते कोणी? रमेश आपण बर, बँकेत होय. 2001 मध्ये. हा, 2001 मध्ये लावलं का मला? हा. बर 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 आयसीआय बँकेत पुण्याला. बर बर. त्याच्यामुळं आमचं थोडं आहे की नाही, काम करतात का रमेश थोरात? लय चांगलं काम. बर, असं काय बी तुम्ही घेऊन गेलं ना त्यांच्याकडे, ते करूनच देणार. भरती असली कुठं, फक्त त्यांना कळवायचं बाबा हे असं असं आहे, ते लगेच अप्लिकेशन देते. होय का? राहुल कुल ते बी चांगले आहेत का? ते बी चांगले. त्यांनी काय कामं केली आहेत का? लय आमच्या गावात सगळे चांगली कामं केली. ते काय भाजपमध्ये आहेत ना ते. होय होय. हा, ते बी चांगले. काय वाटतं, कोणाचं सरकार यायला पाहिजे राज्यात? आता तरी आता मला तर भाजपच वाटते बरं का. बर बर. भाजप सरकारच येईल, कारण कसं आहे, सगळ्या लोकांची बरीच चांगली कामं केली त्यांनी, त्याच्यामुळे भाजप सरकार येईल. काय निवडणुकीचा माहोल आहे तिकडं? आता माहोल कायच आहे, तसं काहीच नाही. आ? आता जे काय आमच्या इकडे येईल कर्जत तालुक्यात तेच. बर बर. हा, काय तुमच्याकडे काय माहोल आहे? आमच्याकडे काय, कमळ कमळ कमळ. कोण कमळ आहे? हे राहुल कुल. राहुल कुल. कोण व्हायला पाहिजे आमदार? आमदार आता हेच होणार राहुल कुल. राहुल कुल होणार का बरं? भाजपच्या मध्ये जरा आहे ना मतदान, आ? भाजपचं जरा हे आहे ते महिलांचं पैसे ही लाडकी बहीण. लाडक्या बहिणीचे काय आहे लाडक्या बहिणीचा करिश्मा? मत त्यांनाच जास्त होय का हो, असं वाटतंय? त्यांचं म्हणजे काम चांगलं आहे ना मोदीचे. अच्छा, मामा काय आहे? निवडणुकीचा माहोल काय आहे तुमच्या इकडं? काय चाललंय आता, करतात प्रचार. कोण कोण प्रचार करतय, कोण येतय? तसं कसं सांगताय ना आता, आ? तसं कसं सांगताय. कोण पाहिजे तुम्हाला? काय कामं झाली का? विद्यमान आमदारांनी कामं केली का? केलेत आमदार कामं करतेच की. किती केली, काय झाली, काय काय राहिली? रोडची कामं केली, कुठं काय हा. तेच सगळं तसं काय कामं चाललेतच की. यंदा काय आहे मग, कौल काय आहे जनतेचा? जनतेचा कौल तसं दोघांची टप आहे. बर. सांगतो कसं लेटेस्ट चाललंय, सांगता येणार नाही काही. अगदीच नेमकंच कमळ येते का तुतारी येते हे सांगता येणार नाही. काय आहे निवडणुकीचं वारं? नाही, आम्हाला काहीच कळलं नाही त्याचं.
का हो? आम्ही इंटरेस्टच घेत नाही त्याच्यात. का बरं? नाही आम्ही नाही घेत interest. तरी पण एक अंदाज काय आपला. कोणी जरी आला तर आपलं काय होणार आहे? गरिबांचं काय होणार आहे का? का बरं असं नाही म्हणताय? कमळ तुतारी 2 जण आहेत की आता, आहे ना, बघू आहे ना. तरी तरी काय बोलायचं आता कोण मला? यायला पाहिजे? हं? कोण यायला पाहिजे? आता आमच्या इथे तर आहे अतुल शेडबेनके बर, अतुल शेडबेनके. का बरं? जुन्नर साईडला अच्छा. काम केलं ना त्यांनी. इकडे तालुक्यात दौंड मध्ये काय नाही वाटतं? दौंडचं काय, मी जुन्नरच आहे ना. पण एक तुम्ही इथं आहात म्हणून नाही विचारते. ना, मी गाडी आणलेली आहे. अच्छा, गाडी आणली होय. हम्म. बर बर, ठीक आहे. आम्ही गोरगरीब मग कष्ट करून खाणे माणसं आहे. आमचा हाताचा पोट आहे. भाजप सरकार लाभाड आहे, ह्याच्या पुढे आम्हाला बोलता येत नाही. बस काय म्हणता? राम राम. अहो कुठं राम राम म्हणलं? काय सरकार माणूस आहे बाई, आ? मला बी नाते आहे. होय, मला सांगा, विधानसभा लागली, निवडणुकांचं वारं आहे का इकडं? आहे ना. कोण आहे? सांगते कुणी सांगते तर हो म्हणायचं. पंचायतीत मतलब ये 5 बोट जुळलं तेव्हा तसं काम होईल ताई. मी काय म्हणू, नजर दिसत नाही. 90 वर्ष चालू आहे मला. कोण उभं राहिलंय? उभं राहिला कोण उभं राहिलं अजून माहितीच नाही. नाही माहिती. म्हणून सांगते त्याने उभरला, ह्याने उभरलं. आता बघा, कमळाकडून राहुल कुल आहेत हा आणि तुतारीकडून रमेश थोरात आहेत. हा, काय वाटतं? म्हणजे ते लय आवाज द्यायला लागला. आ? रमेश थोरातच आवाज जास्ती चाललाय. रमेश थोरातचा? हा, का बरं? इथं चाललेलं परकण चाललेला, होय. प्रचार करायचं चाललेला, रात्री दिवस फिरते. बर 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 दुसरा कोणी आलं नाही ताई. लबाडी कशाला बोलायचं, मी म्हातारा. बर, तुम्हाला काय वाटतं, कोण आमदार व्हायला पाहिजे, रमेश थोरात का राहुल कुल? ताई मी एकटा बोललो तर उपाय नाही. पंचायतीचा परिणाम असला म्हणजे 5 बोट जुळलं तर काम होईल. मी बोलून काय उपाय आहे? तरी पण एक आपला अंदाज. देवाची कृपेवर येईल. तुम्ही इथलेच म्हणायचं. आम्ही इथलंच. काय वार आहे तुमच्या मतदारसंघात? आमचं राहुल दादा येणार. राहुल दादा येणार. हा. लोक म्हणतात बदल पाहिजे, परिवर्तन पाहिजे. नाही तेच येणार. अहं. त्यांचं चर्चा चालली, अजून तर पक्क करते, माहिती देते. हाय ती तर आपल्याला चुकणार आहे का? तुम्हाला का राहुल दादा पाहिजे? नाही, आपल्याला जे सहकार्याने कार्यक्रम केल्यावर माणसांनी योग्य बोलतात. म्हणजे आपल्याला त्यांनी पुढचा धडा नाही अजून माहिती झालं की इथून पुढे धडा दाखवते, आणि मग आपल्याला सर्व सगळ्या संपत्तीत आपण बी जाऊ शकतो. बर, सगळं ओके केलं आपलं, कुठे कामाला कुठे कमी नाही केलं. काय झालं, सगळं केलंय. बदल पाहिजे म्हणजे बदल असं काय होत नाहीये की ज्यांनी केलं त्याचं कर्तव्य फार मोठं असतात. कोणी बी त्यांच्या विचारात असतं, त्याच्या मनाने ते करू शकतात, एवढं मला कळतं. बर, मग तुम्हाला कोण पाहिजे आमदार म्हणून? आम्हाला पाहिजे आमदार राहुल दादा. इकडचेच का? कुठलं गाव? गाव सोनवडी. सोनवडी. हा. अरे बापरे, विधानसभा लागलीये. हा, काय वार आहे तुमच्या मतदारसंघात? काय माहोल आहे? दोन्ही प्रचार बरोबर चालले. हा. महाविकास आघाडी नव्हती. बर, काय वाटतंय कोण येईल निवडून? रमेश थोरात. का बरं, कशामुळं? त्यांनी जरा गेल्या वेळेला इथं बरेच काम केले. काय काय कामं केली रमेश थोरातांनी? रस्त्याची कामं केली आहेत. आणि राहुल कुल? त्यांनी यावर्षी काहीतरी केले, थोडी कामं काहीतरी केलं. कोण पाहिजे आमदार म्हणून? रमेश थोरात. तुम्हाला कोण पाहिजे आमदार म्हणून? आम्हाला कोणी नाही पाहिजे. का हो, काय झालं? बाबा सांगितलं मी आहे. आम्ही एकच आहे. एकच आहे तुम्ही? हा. तुम्हाला का कोणीच नको पाहिजे? नाही करायला आता बाबा करीन त्यालाच करीन. बाबा कुणाला करणार आहेत? बाबा करणार त्याला मनात येईन तेव्हा. बर, तुम्हाला माहितीत का राहुल कुल, रमेश थोरात? हा, माहिती आहे. कोण माहिती आहे? दोघं पण माहिती आहेत? बर बर. आता मतदान करूनच म्हातारी झालो मी. आता कुणाला करणार? आता करणार कोणाला?
मी करणार बघा आता आमचे गावातली कुणाल करते आणि तिचं करीन. बर चला का आ? तुत्तुरी आहे ना तुत्तुरी. काय 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 तुत्तुरी काय ते वाजवतो ना. हा काय कोण वाजवत होत तरी कुणाला मला काय माहिती पण मग काय तुतारीला करायचंय काय नाही कुणाला तर करतो. कुणाला तरी करता वय मग काय काय मिळालंय आम्हाला काय नाही करायचे मतदान म्हणजे मतदान नाही चुकायचं मतदान करायचं. हा मतदान नाही चुकत मी मतदान करीन मी. अगदी खरे बाबांनी सांगितलेला हा जो मेसेज आहे तो फार महत्वाचा आहे. मतदान चुकवायचं नाही कोणाला का करायचं होईना पण मतदान करायचं. आता हा आहे दौंड तालुक्यातल्या जनतेचा कल. दौंड तालुक्याची जनता म्हणतीये राहुल कुल रमेश थोरात. बघूयात आता इथे टफ फाईट होईल असं दिसतंय तरी पण नेमकं चित्र काय असेल ते येत्या 23 तारखेला स्पष्ट होईलच. पण तुम्हाला काय वाटतंय दौंडचा आमदार नेमका कोण व्हायला पाहिजे रमेश थोरात की राहुल कुल? तुमचं मत खाली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशाच प्रकारच्या इंटरेस्टिंग लढती जर पाहायच्या असतील तर आत्ताच विशेष भारीला लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.